मित्रांनो, रामकृष्ण हरी, राम राम, नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा, जर कुणी एकमेकाला जय श्रीराम राम राम म्हटलं तर लोक त्याच्याकडे हा भाजपाई आहे, हा कट्टर हिंदुत्ववादी आहे किंवा हा हिंदुत्ववादी आहे असं म्हणतात. आणि जे कोणी त्याच रामावरती शिव्या घालल, हिंदू धर्माविषयी शिव्या घालल, हिंदू धर्माविषयी विरोधामध्ये बोलवलं, मग तो पुरोगामित्ववादी होतो, तो पुरोगामी होतो, तो लिबरल होतो. पण हे जे काही असे वामपंथी आहेत, लिबरल आहेत, जे काही असे चाटुकार आहेत, चमचे आहेत, या लोकांना हिंदू संस्कृतीपासून, धर्मापासून तोडायचं कामच या लोकांनी केलंय, फक्त पुरोगामित्व या नावाच्या खाली. आता बघा, महाराष्ट्रामध्ये याचं जर बोलायचं झालं तर पुरोगामी या शब्द या महाराष्ट्राच्या समाजामध्ये ज्या व्यक्तीनं रूढ केलाय ते म्हणजे शरद पवार साहेब. शरद पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या हयातीमध्ये नेहमी त्यांनी धर्माच्या विरोधामध्येच बोललेलं आहे. त्यामुळे त्यांना ते आपलं पुरोगामित्व जे आहे ते वाटतं, भासतं. आणि त्यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की जे वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध लोकांचा शिरकाव झाला आहे. आता मुळात धर्मांध म्हणजे काय हो? कुठलाही वारकरी कीर्तनकार कोणत्याही धर्माविषयी, धर्माच्या विरोधामध्ये कधीच काही बोलत नाही, किंवा कुठला वारकरी आपल्या कीर्तनातून धर्म परिवर्तन, धर्मांतर करत नाही, कुणाला कुठलाही प्रकारचा फोर्स करत नाही. फक्त मुखामध्ये हरिनाम घ्या, चांगली संगत धरा, चांगले कार्य करा, चांगलं कर्म करा, कर्माची जाणीव, संप्रदायाची जाणीव, हरिनामाची जाणीव, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कीर्तनातून, प्रवचनातून हे वारकरी संप्रदाय हे अखंडित करत आलेला आहे. यावरती पवारांनी प्रश्न उभे केले आणि पूर्ण वारकरी संप्रदाय यांनी संशयाच्या भोवऱ्यामध्ये आणून ठेवला. पण आता आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. एक अतिशय संवेदनशील आणि अतिशय अहिंसक आपण त्याला म्हणू शकतो, त्यामध्ये कुठलीही हिंसा नाही, फक्त अहिंसा, प्रेम. त्या संप्रदायामध्ये कुठलंच उच्च नीचपणा नाही, कुठलाच काय नाही. त्या ठिकाणी लहान मुलांच्याही पाया पडल्या जातात माऊली म्हणून. त्या संप्रदायाला काळीमा फासायची कामं ह्या लोकांनी केलेत. पण दुःख त्यावेळेस वाटतं ज्यावेळेस TCS कर्मचाऱ्यामध्ये ज्या 6 लेयरमधून धर्मांतर करण्यात आलं. TCS कंपनी नाशिक मधला हा धक्कादायक प्रकार आहे मित्रांनो. त्या ठिकाणी मुस्लिम HR असतील, मुस्लिम मोर्चे अधिकारी असतील, या सर्वांनी हिंदूंना टार्गेट करून, सिलेक्टिव्ह टार्गेट, हिंदू मुली, हिंदू पुरुष यांना त्रास देणं, नाहक त्रास देऊन यांना सुट्टीच्या दिवशी कामावरती बोलवणं, हॉटेलवरती बोलवणं, यांचं यौन शोषण करणं, धर्मांतर करायला भाग पाडणं, ह्या अनेक गोष्टी सध्या उघड पडलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या भगिनी त्या ठिकाणी सामील झाले त्या कामामध्ये आणि त्यांनी हा पूर्ण प्रकरण उघडं पाडलं. त्याहून पुढे जाऊन परतवाडा, अमरावती येथील 180 मुलींचं जीवन उद्ध्वस्त करणारा तो नराधम. आणि त्यानंतर आता एक नवीन बातमी आली आहे, शिर्डीमधील डीमार्टमध्ये पर धर्मांतराच्या ही घटना आहेत, ह्या घटना होत आहेत असे आता आरोप पुढे आलेले आहेत. ह्या 3 ते 4 घटनावरती कधीच हे लिबरल, हे पुरोगामित्ववादी जे काही लोक आहेत हे कधीच बोलणार नाहीत. आमचा शांतप्रिय अहिंसक असा वारकरी संप्रदाय आहे, त्या वारकरी संप्रदायावरती शिंतोडे उडवणारे हे जे नेते मंडळी आहेत, जे बांडगुळ आहेत, आता मात्र चूप असतील. अरे मस्जिदीमधून, मदरशामधून हे धर्मांतराचे रॅकेट चालवले जातात आणि हे रॅकेट आता कॉर्पोरेट पर्यंत पोहोचलेले आहेत. ह्या गोष्टी घराघरापर्यंत पोहोचतील, वाड्यावाड्यापर्यंत पोहोचतील, गावागावापर्यंत पोहोचतील. मग यावरती हे का नाही बोलत? त्यावरती हे गोष्टी हे लोक का नाही काढत? ह्या कुठल्या गोष्टी का नाही मांडत? फक्त जे काही विरोध आहे तो विरोध फक्त या लोकांचा हिंदुइझमला आहे. यांचा विरोध फक्त सनातन संस्कृतीला आहे. यांचा विरोध आमच्या रामाला आहे. यांचा विरोध आमच्या कृष्णाला आहे. यांचा विरोध आमच्या पांडुरंगाला आहे. आता त्याहून ज्यांनी यांनी एक कळस गाठलाय, यांचा आता विरोध डायरेक्ट वारकरी संप्रदायावरती होऊ लागतो.
पण यांचा विरोध मी कधी या लोकांवरती पाहिला नाही. जे धर्मांतराच्या बाबतीमध्ये जे काही लोक हे षडयंत्र किंवा हे रॅकेट चालवतात तर या विषयावरती कधीच हे बोलत नाहीत. आता वाटलं होतं की काका येतील बोलतील, हे जे लिबरल काही नेते आहेत हे बोलतील, काँग्रेसवाले बोलतील, उबाटावाले बोलतील की बाबा हे जे चाललंय हे बरोबर नाही, ह्याची सखोल चौकशी करा, या नराधमांना तुम्ही अटक करा, जे पूर्ण रॅकेट उघडं पाडा. किंवा या विषयावरती कधी हे बोलत नाहीत की हा अमुक धर्म हा धर्मांध आहे, या ठिकाणी हे अनलिगल जे चालतंय ना धर्मांतराचा खेळ, हा दिनरात राजरोसपणे चाललाय. याच्या मग शक्त्या कुठल्या आहेत, यांना उघड्या पाडा, यांना अरेस्ट करा, यांच्यावरती कार्यवाही करा. कधीच हे लोक बोलणार नाहीत. यांची मळमळ जळजळ जे काय आहे ते फक्त हिंदूंच्या बाबतीमध्ये आहे. आमचा कुंभमेळा आला म्हणजे बुडाला आग लागते. झाडं टार्गेट करून सेलेक्टिव्ह टार्गेट इज सेलेक्टिव्ह. फक्त हिंदू सण, दिवाळी आली फटाके प्रदूषणाचं होतोय, नंतर होळी आली पाण्याचा अपव्यय होतोय, त्यानंतर कुठले आता महाकुंभ आला त्यामध्ये पाण्याचं प्रदूषण, अनेक गोष्टी लोक पुढे आणतात. पण ज्या वेळेस लाखो तिथं बकरे कापले जातात त्यावरती हे काहीच नाही बोलत. दिन दहाड्या लोकांना मारलं जातं त्यावरती हे काय नाही बोलत. धर्मांतराचा खेळ हा राजरोसपणे चालतोय यावरती हे काय नाही बोलत. हे TCS फक्त ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या फक्त उघड्या पडलेल्या आहेत. अजून ज्या गोष्टी उघड्याच पडल्या नाहीत त्या गोष्टी इंटरनली चालतात. ते सायलेंट किलिंगचे कामं ते आतल्या आतून करतात. त्यामध्ये लव जिहाद हे एक प्रकरण आहे. त्यामध्ये भोळ्या भावड्या हिंदूंच्या मुलीला फूस लावून त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना आपल्याकडे अट्रॅक्टिव्ह करून घेऊन त्यासाठी हे लोक काही करायला तयार आहेत. काही सिलेक्टिव्ह मुली हिंदू मुलींशी मैत्री करतात आणि त्यांनी आपल्या मित्रांसोबत मैत्री करून याच्या मार्फत हा धंदा चालवला जातो. हे फक्त सिलेक्टिव्ह टार्गेट फक्त हिंदू मधील आहे, बाकी हे कुणाकडेही टार्गेट करत नाहीत. त्याचं कारण काय, हे आतून हे जे काही पक्ष आहेत, हे जे लोक आहेत पुरोगामित्ववादी, हे पुरोगामीवाले सर्व धर्म समभाव सर्व एक आहेत ह्या अनेक गोष्टी पसरवून हे धर्मांधपणा किंवा हे सगळं काही लोकांच्या मनामध्ये हे लोक बिंबवतात. याचा फायदा ते धर्मांध जे खरे आहेत ते घेतात आणि याच्या माध्यमातून त्यांनी हे चालवलेलं जे षडयंत्र आहे हे आता उघडं पडत आहे. उघडं का पडतं, कारण सत्तेमध्ये सध्या भाजप आहे. ह्या भाजप असल्यामुळे ह्या गोष्टी मित्रांनो उघड्या होत आहेत, त्यावरती कार्यवाही होत आहेत. आणि हे कार्यवाही जर पूर्वीपासून केली असती तर ही अवस्था आली नसती, कारण यावरती कायदे बनवायची वेळ आली नसती. काही आमच्या मुलींना फूस लावून येतात, परत त्यांना ड्रममध्ये मारून टाकतात. अनेक गोष्टी आहेत व यावरती हे लोक काहीच नाही बोलणार. अशा वेळेस शरद पवार एकही गोष्ट बोलत नाहीत. त्यावेळेस शरद पवार विषय पूर्णपणे डायव्हर्ट करून ते गच्च आणि गप्प असतात. हे विरोधक पण गप्पच असतात. मग मित्रांनो आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या धर्माविषयी, आपल्या वारकरी संप्रदायाविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या रामाविषयी जर हे लोक बोलत असतील मग त्यावेळेस आपणच बिंडोकासारखे खाली थांबून टाळ्या वाजवतो, आपण यांची सभा बघतो, म्हणजे खरे शंड तर आपणच आहोत. हे शंड हे राजकारणी नाहीत तर शंड खरे आपण आहोत. आपण आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर हे लोक ज्यावेळेस आपल्या धर्माचा, आपल्या देवदेवतांचा अपमान करतात आपण ते निमूटपणे पाहतो. ते आपल्या डोक्यावरती बिंबवायचा प्रयत्न करतात की हे सगळं थोतांड आहे, हे नव्हतंच, तरी आपण शांतपणे पाहतो. पण कुणी त्यांच्या देवदेवतावरती काही बोललं तर त्याला काय काय सहन करावं लागतं आपण नुपूर शर्माच्या प्रकरणातून पाहू शकतो. अजून वेळ गेली नाही, डोळे उघडा, जागे व्हा. शरद पवार आणि ते बाकीचे लिबरल जे काही संघटना आहेत यांचं काम फक्त हेच आहे, चार मतासाठी लाचार होऊन हे लोक असे नीच कामं करत आहेत. आता या प्रकरणावरती हे काहीच नाही बोलणार, हे गप्प बसतील, फक्त शांत वेट आणि वाचची भूमिका घेतील. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मित्रांनो मत काय भरभरून व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.